निलेश राणे यांचा थेट हल्ला जो आहे तो भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. ते असं म्हणतात की साधारण 25 तारखेच्या सुमाराला, 25 ऑक्टोबरच्या सुमाराला किंवा 25 नोव्हेंबरच्या सुमाराला हे रवींद्र चव्हाण हे मालवणात आले आणि ते मालवणात आल्यावर पैसे आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर अशी कुणकुण निलेश राणेंना लागली. मग त्यांनी या रवींद्र चव्हाणांचा जेम्स बॉन्ड बनून पाठलाग करायचं ठरवलं. पाठलाग करत करत ते गेले तर एका घराशी थांबले. हे घर होतं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विजय किंजवडेकर यांचे. हे विजय किंजवडेकर गंमत म्हणजे निलेश राणे आणि नारायण राणे यांचे प्रचार प्रमुख होते, यांचे निवडणूक एजंट होते. हे लक्षात घ्या. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला यांच्याच घरासमोर निलेश राणे थांबले. आता निलेश राणे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते, प्रतिनिधी होते. ते भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरासमोर थांबले आणि त्यांना असं कळलं त्यांच्यातल्या जेम्स बॉन्डला की या घरातच पैसे आहेत. इतर अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पैसे होते असंही त्यांना कळलं होतं. पण ते पोलिसांना शोधू द्या असं त्यांनी म्हटलं आणि एका घराचं प्रातिनिधिक उदाहरण करायचं ठरवलं. तेव्हा आमच्या या निलेश राणे नामक जेम्स बॉन्डने या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घराची घंटी वाजवली. टिंग टॉंग. विजय किंजवडेकर यांच्या घरातल्या माणसांनी दार उघडलं आणि ते निलेश राणेंना म्हणाले की घरात या. निलेश राणे घरात गेले, पण स्वतः निलेश राणे सांगतात मी घरात गेलो पण बसलो नाही, कारण मी ज्या कामासाठी आलो होतो पैसे सुधायचा त्या कामाला बसून चालणार नव्हतं. स्टिंग ऑपरेशन करत होते निलेश राणे, लक्षात घ्या. गुप्तपणे हे स्टिंग ऑपरेशन करत होते आणि ते मग बेडरूम मध्ये शिरले आणि बेडरूम मध्ये एका हिरव्या पिशवीत त्यांना पैसे आढळले 25 लाख रुपये. 25 लाख रुपये एकूण सगळ्या व्यवहाराच्या दृष्टीने किंवा लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने छोटी रक्कम असेल, पण नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही मोठीच रक्कम आहे. तेव्हा हिरव्या पिशवीमध्ये निलेश राणे यांना 25 लाख रुपये सापडले.